या सीझन मध्ये स्ट्रगल करत असताना 3-4 मॅच मध्ये आपण पाहिलं नडोद टीमला स्ट्रगल करत असताना, परंतु तदनंतर या संडे पासून आपण पाहतो त्यांना सूर गवसला. या संडेला त्यांनी रनर अप झाले निगडोलीच्या स्पर्धेमध्ये आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये देखील ते दाखल झाले. प्रेम बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक, नैनेशचं आव्हान त्याला असेल आणि पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट मिळण्याची शक्यता, झेलला पकडलं आणि नैनेश पवार महत्वाची विकेट या ठिकाणी होते बाद. नैनेश पवार त्या ठिकाणी बाद होतोय, जो महत्वाचा खेळाडू या टीमचा महत्वाचा अस्त्र आहे. बॉल तयार, पहिल्याच बॉल वरती महत्वाची विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूला सन्मान दिलाय फलंदाज नवनीत या फलंदाजानं आणि सिंगलच्या मदतीनं पहिली धाव या ठिकाणी धावफलकावरती लागतीये ती अंबिका चौक या टीमची. एक षटकामध्ये कोणी जिंकू शकतो, कोणी हारू शकतो, परंतु जो प्रयत्न करेल, जो 100% योगदान देईल ना, तो या मॅच मध्ये प्रबल दावेदार ठरेल. कांडोली टीमच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी तो संघ तयार होईल. बॉल तयार, दूरवरून या पटक्याला खेचायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. मॅच मध्ये आता ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रेम 100% योगदान देतोय. अचूक टप्प्याची तिची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. हाल टीमच्या अगेन्स्ट काय आपलातून फलंदाजी केली होती साहिलनं, जबरदस्त फटकेबाजी त्याची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली होती. नैनेश पवारची देखील तितकी चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली होती. फटका यावेळेस ऑन साइड मध्ये एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 3 या धावसंख्येवरती. 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रेमनं. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 4 या धावसंख्येवरती. एखाद्या मोठ्या फटक्याची नित्यांत गरज आहे या ठिकाणी आता अंबिका चौक टीमला आणि तो फटका येतोय फलंदाज साहिल चौधरीच्या बॅट मधून. हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. प्रेमनं गोलंदाजी चांगली केली होती. कलेक्शन त्या ठिकाणी प्रेमचं चुकलं, तिथून स्ट्राईक रोटेट झाली. जसा साहिल चौधरी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गेला, तिथे 2 धावा देखील आल्या आणि तदनंतर आपण पाहतोय आज षटकार वाईट देखील आला आणि तदनंतर षटकार देखील येतोय. यजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. भार्गवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, परंतु यावेळेस काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल त्या ठिकाणी कॅरी केलंय. आणि फलंदाज त्या ठिकाणी असेल बाद. शेवटच्या चेंडूवरती महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. धावफलक स्थिरावेल ते 10 या धावसंख्येवरती. येणारे 6 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज असेल. 6 चेंडूमध्ये 11 धावा जमवायच्या आहेत ते नडोदे या टीमला.
चला चौक टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण देखील लावून घ्या. 6 चेंडूमध्ये 11 धावसंख्येचा पाठलाग करायचा. एखादा मोठा पटका हवा होता आणि तो साहिलच्या बॅट मधून आलाय. एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. मैदान आम्हाला ज्या या ठिकाणी उपलब्ध करून दिले ते सतीशजी गायकवाड यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. वायफाय सेवा आम्हाला या ठिकाणी पुरवण्यात आली आहे ती अरुणजी दाबणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. 6 बॉल मध्ये आता 11 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ते नडोदे टीमला जो जिंकेल तो कांडोली टीमच्या अगेन्स्ट चॅम्पियनची लढतीसाठी प्रवेश करेल. कोण होईल चॅम्पियन त्यासाठी आपण पाहतोय कांडोली टीम प्रतीक्षा करते की आमच्या अगेन्स्ट कोणता संघ येईल, चौक की नडोदे. रोहित पवार स्कोरर रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. चला चौक टीम मीटिंग नको प्लीज. 6 मध्ये वाचवायचे एकूणच 11 धाबा. आज चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सलामीची जोडी कल्पेश आणि निकी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. अगदी प्रामुख्याचे खेळाडू या संघाचे सलामीला जात आहेत. 6 बॉल मध्ये त्यांना 11 धाबा जमवायचे आहेत. या वातावरणामध्ये 6 चेंडूमध्ये 11 धाबा जमवणं तितकंसं सोपं नाहीये. परंतु जर आक्रमण झालं, एखादा पटका जर आला तर धाबा आणि चेंडूमध्ये अंतर कमी करेल. नाहीये. 6 बॉल मध्ये आता 11 धाबसंख्येचं पाठलाग करायचे. कल्पेश ऑन स्ट्राईक वरती सकाळपासून आपण पाहिलं चांगली बॅटिंग करत असताना कल्पेशला आपण त्या ठिकाणी पाहिलेत. मोठे पटके त्याच्या बॅट मधून येत असताना आपण पाहिलेत. परंतु निकी आता त्याच्या सोबतीला आलाय सलामीला आणि चांगली बॅटिंग निकीला देखील करावी लागेल. सुनीलजी गायकवाड माजी सरपंच यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. 6 मध्ये वाचवायचे आहेत त्या एकूणच 11 धाबा. कल्पेश सुर्वे ऑन स्ट्राईक वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज निकी भालेराव आणि बॉलिंग ट्रॅक वरती नैनेश पवार तयार आहे. ऑन साइड मध्ये या पटक्याला खेचलाय अलोंग दी कार्पेटचा हा पटका. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धाबेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीनं समीकरण बदलेल. 5 चेंडूने आता 10 धावसंख्येची गरज आहे. 5 मध्ये 10 करायचे आहेत. 5 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. निकीच्या बॅट मधून धावा येताना आपण पाहिल्यात. परंतु आता 5 मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. त्याच्यासाठी हे आव्हान तितकंसं मित्रमंडळी मोठं नसेल. परंतु नैनेश पवार सारखा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, त्याच्या अगेन्स्ट मारणं थोडंसं कठीण आहे. पटका यावेळेस बसलाय शरीराचा, आपण पाहतोय खांद्याचा पुरेपूर उपयोग करत या चेंडूला फेकलं नैनेशनं आणि त्यानं ओळखलं होतं अगोदरच मित्रमंडळी फलंदाज निकीचा तो ट्रान्स आणि तदनंतर आपण पाहतोय की त्यांना महत्वाची विकेट प्राप्त केली. निकी भालेराव त्या ठिकाणी बाद होईल आणि नवीन फलंदाज पियुष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पियुष देखील चांगली बॅटिंग करत आलाय सध्याच्या घडीला नळोदर टीम साठी. अलीकडच्या 1-2 मॅच मध्ये आम्ही पाहिलं पियुषला देखील चांगली बॅटिंग करत असताना आणि तोच फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय आता ऑन स्ट्राईक वरती असेल. 4 मध्ये करायचे त्या 10 धावा. येणारे 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. चार चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार.
खालच्या बाजूवरती चेंडू राहिला. एक धाव या चेंडूवरती मिळेल. शेवटच्या आता 3 चेंडू आणि डॉट बॉल आहे. शेवटच्या आता 3 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 10 या धावसंख्येची. 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. पियुष वरती थोडस दडपण असेल, परंतु जर ते दडपण जुगारून त्याने बॅटिंग केली तर धाबा होतील. आणि या ठिकाणी पियुष देखील त्या ठिकाणी होईल बाद. 2 चेंडूने आता 10 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज. दोन चेंडूने आता 10 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. नवीन फलंदाज दिलीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. दिलीपने जर आज सामना जिंकवला 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची गरज असताना, तर दिलीपसाठी सरप्राईज गिफ्ट असेल. 500 रुपयाचं कॅश प्राईज त्या खेळाडूला देण्यात येईल. त्यांचे 12th मॅन आहेत, त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं 500 रुपयाचे कॅश प्राईज देण्यात येईल. त्यापेक्षा मित्र म्हणेन पूर्ण मैदान कांद्यावर घेऊन नाचवतील दिलीपला जर 2 चेंडूमध्ये 10 धावा त्याने केल्या तर. परंतु नैनेश पवारसाठी, नैनेश पवारच्या समोर 2 चेंडूमध्ये 10 धाबा मारणं तितकंसं सोपं नसेल. चांगली गोलंदाजी नैनेश पवार मैदानाच्या आतमध्ये करतोय. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की नैनेश पवार असा गोलंदाज आहे, गुणवानशाळी हा खेळाडू. कधीही तुम्हाला त्याच्या तोंडून शिवी ऐकायला मिळणार नाही. कधीही त्याचा ॲग्रेसिव्हपणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार नाही. शांत आणि संयमी असणारा हा खेळाडू नैनेश पवार बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. आणि आज सामना या ठिकाणी जिंकलाय. चला या ठिकाणी कांडोली टीमचा कॅप्टन या आलेत. 1 ओव्हरची मॅच असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. टॉस करून घ्या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आयोजक चला टॉस करून घ्या. चला चौक टीमनं टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय